नमस्कार मंडळी, कशात सगळे? पावसाळा सुरू झाला, मोमोजची क्रेविंग होतीये. बाहेरचे कशाला खायचे, घरीच बनवूयात ना. तर मी सुद्धा असंच केलं. मी थोडेसे भाज्या चिरून घेतल्या होत्या. आता इथे दाखवलेल्या सगळ्याच भाज्या चिरल्या आहेत बरं का. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरची हे सुद्धा बारीक चॉप करून घेतलं. मैदा घेतला, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं चवीनुसार. मग पाणी टाकून असा मऊसूत गोळा तयार करून घेतला. आता भाज्या ज्या चिरल्या होत्या ना, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला. मग कढई ठेवली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडंसं टाकलं होतं बरं का. त्यात हिरवी मिरची, अद्रक, लसूण सगळं फ्राय करून घेतलं. मग सगळ्या भाज्या टाकल्या आणि त्याच्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले. त्यानंतरनं थोडंसं सोया सॉस आणि विनेगर टाकलं होतं. मग ते छान भाजी परतून घेतली. पूर्ण पाणी असं निघून गेल्याच्या नंतरनं थोडं गरजेनुसार मीठ घेतलं. आता आपण जो डो बनवला होता ना, त्याचे छोटे छोटे पेढे बनवून घेतले आणि मग असे गोल गोल छोट्या छोट्या अशा चपात्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर ना असे मोमोज तयार केले. आता हे मोमोज मी वेगळ्या वेगळ्या आकाराचे तयार केले होते. सगळे मोमोज तयार झाल्याच्या नंतर ना मी स्टीमरला पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यात मोमोज उकडून घेतले. 20 ते 15 मिनटात छान उकडतात बरं का, अगदी मोदकासारखे. आणि मोमोजच्या चटणीसोबत सर्व करायचे. मोमोजच्या चटणीची पण रेसिपीज मी नक्कीच टाकणार. एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा मोमोज, ते पण व्हेजवाले.